तुम्ही चरोळी का सिलेक्ट केला? तुम्हाला काय वाटतं चरोळी का बेस्ट आहे लोकांसाठी आज घर घेण्यासाठी? तर पुणे जिल्ह्यामधील पहिलं गाव आहे चरोली, की ज्याचं पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झालेलं आहे आणि आता तिथले डेव्हलपमेंट सुरू झालेली बरोबर. चरोली. दुसरी गोष्ट रोड कनेक्टिव्हिटी, पुणे नगर हायवे, पुणे नाशिक हायवे, आणि या दोघांना जोडणारा मधला 90 मीटर रस्ता हा चरोलीमधून जातो. म्हणजे चरोलीपासून तुम्ही जर पूर्ण जिल्ह्याच्या सगळ्या अँगलनी जर विचार करायला गेला तर एअरपोर्ट आपल्याला जवळ आहे, पुणे नगर हायवे जवळ आहे, म्हणजे डायरेक्ट कनेक्टिव्हिटी सांगते. बरोबर. पुणे नाशिक हायवे आपल्याला डायरेक्ट कनेक्ट आहे. त्यानंतर तळवडे IT पार्क, हिंजवडे IT पार्क, त्यानंतर चाकण MIDC. तर या सगळ्या गोष्टी, सगळे MIDC झालं किंवा IT पार्क झालं, या पूर्ण चरोलीशी डायरेक्ट कनेक्ट आहे. बरोबर. त्याचबरोबर अपकमिंग येणारे सेज जाईल IT पार्क, ते सुद्धा चरोलीमध्येच येत आहे. की नगर हायवे असेल, नाशिक हायवे असेल आणि सोलापूर हायवे असेल, या तिन्ही हायवेजला कनेक्ट करणारा 90 मीटरचा BP रोड जो आहे, जो चरोलीतनं जातोय, तो आपल्या प्रोजेक्टच्या अत्यंत जवळ जातोय. पण इन्व्हेस्ट करताना एक जमाखुंजी असते सर आपली, नाही का? लोकांचा रिटायरमेंटसाठी पैसा असतो, भरपूर गोष्टी असतात. तर आपल्या प्रोजेक्टबद्दल जर बोलायचं झालं, त्या जमिनीबद्दल जर बोलायचं झालं, तर तुम्ही काय सांगणार? लिटिगेशन वगैरेच्या बाबतीत किती सेक आहे आपला प्रोजेक्ट? तर प्रोजेक्टमध्ये सांगायचं झालं तर लिटिगेशन, आपल्या प्रोजेक्टमध्ये कसल्याही प्रकारचं लिटिगेशन नाही, कारण आपली ही जमीन स्वतःचीच आहे. तुमच्याच जमिनीचा स्पेशियस पण म्हणू शकता तुम्ही. आणि त्याच्यानंतर मग लिव्हिंग जे आहे, लिव्हिंगचे स्पेस आम्ही जे काही विचार करून ठेवलेले आहे, प्लॅन करून ठेवलेलं आहे, ते बऱ्यापैकी चांगल्या साईजेसमध्ये ठेवलेलं आहे. लिव्हिंगला आपण एक बाल्कनी देतोय, त्याच्याबरोबरच आपण बेडरूमलाही बाल्कनी देतोय. अशा 2 बाल्कनीज आपण आपल्या फ्लॅटमध्ये 2 बाल्कनी देतो. एक ग्राउंड फ्लोअरला किंवा ओपन जागेत आपण एक किड्ससाठी खेळण्यासाठी किंवा त्याच्यासाठी एक किड्स प्ले एरिया ठेव. त्याच्यानंतर ओल्डेजसाठी मोकळी हवा भेटावी, मोकळे त्यांना वावरता यावं, यासाठी आम्ही एक टॉप फ्लोअरला आपण म्हणू शकतो की एक ओल्डेजचा स्पेस ठेवलेला आहे. की काय वाटतं सर तुम्हाला की लोकांनी चरोळीमध्ये घर घ्यावं आणि द पुलला निवडावं? तर मला प्रत्येकाकडून थोडे थोडे पॉइंटर्स पाहिजे, कारण जेही लोक बघताय ना, त्यांचे मनातली शंका दूर होईल, त्यांना एक आयडिया येईल की आपण का घ्यावं. तर हॅलो गाईज, वेलकम टू रिअल इस्टेट विथ चेतन. मित्रांनो, आपण भरपूर पॉडकास्ट केले, आपण केलं वेस्ट पुणेवर, ईस्ट पुणेवर. तर तुमच्या प्रत्येक व्हिडिओच्या खाली कमेंट होतं की आम्हाला चारोळीबद्दल जाणून घ्यायचं आहे, की चारोळी एरिया कसा आहे, तिथे जर आम्हाला राहायचं असेल, तिथे आम्हाला फ्लॅट घ्यायचा असेल, तर तिथे स्कोप काय. तर मग आपण थोडा रिसर्च केला आणि तिथे आता ज्या सोसायटीज बनताय, जे प्रोजेक्ट बनताय, आपण त्या डेव्हलपर सोबतच आजचा हा पॉडकास्ट करतोय. तर आपल्यासोबत आज आहे रोहन तपकीर सर, नरेंद्र तपकीर सर आणि वैभव लालवाणी सर. सर, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. ह्या पॉडकास्टला बोलल्याबद्दल चेतन, मी सर्वात प्रथम तुमचा खूप आभारी आहे. तर सर, मला पहिले जाणून घ्यायचं आहे की तुम्ही 3 जे आहात, तर हे कॉम्बिनेशन कसं बनलं तुमचं, आणि तुमचं म्हणजे तुम्ही डेव्हलपर कसे बनले, एक एज्युकेशनल बॅकग्राऊंड काय होतं, आणि मग तुम्ही डेव्हलपर याच्यात कसे आले? सर्वप्रथम सांगायचं झाले तर चेतन, मी रोहन तपकीर, नरेंद्र तपकीर, तर आम्ही दोघं भाऊ आहात. ओके. तर लहानपणापासून एकत्रच वाढलो, एकाच घरात आम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये वाटलेलो आहे. आणि तर लहानपणापासून म्हणा किंवा एक सर्टन एज नंतर आम्ही व्यवसायातही जसं आलोय तसं आम्ही एकत्रच काम करतो. सोबतच तुम्ही बैलेच असं. तर आता आम्ही दोघांनी भाऊ म्हणून NR असोसिएट्स, आम्ही आमची रिअल इस्टेट आम्ही कंपनी सुरू केली. आणि आमचं एक ड्रीम होतं की आपलं स्वतःचं लाईन असताना आपण स्वतःच ते डेव्हलप करायचं. बरोबर. ते डेव्हलप करताना मग आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने रिसर्च सुरू केला, वेगवेगळ्या कन्सल्टंटला भेटायला सुरुवात केली की आपल्याला असा प्रोजेक्ट करायचा आहे, प्रोजेक्टमध्ये आपल्याला काय काय घेता येऊ शकतं, त्यामध्ये आपल्याला बेस्ट ऑफ बेस्ट काय करता येईल. मग त्याच वेळी आमचा परिचय झाला वैभव लालवाणी सरचा. ओके. ज्यांचा स्वतःचा एक प्रोजेक्ट सुरू होता मोशीमध्ये. सरांचा पण रिअल इस्टेटचाच काम आहे कधी नसो, म्हणजे तुमच्यात असं नमकं कोणी नव्हतं सर की या बिझनेसमध्ये तुमचे बिझनेसेस पण स्वतःचे, आणि रिअल इस्टेटचा पण बिझनेस तुमचा आहेच कधीपासून, एक जर बघायचं तर? तसं सांगायचं झालं तर वैभवजींचा एक खूप जवळचे क्लोज रिलेटिव्ह जे आहे, त्यात ते आमचे अकाउंट स्टुडिओचे मेन आर्किटेक्ट ओके रत्नाहार सर. तर त्यांच्या थ्रू आमचा वैभव सरांशी जवळीक निर्माण झाली. बरोबर. कारण ज्यावेळेस आम्ही हा प्रोजेक्ट करायचा असं ठरवलं आणि शेखर सरांसमोर ज्यावेळेस ही आयडिया शेअर केली, तर त्यांनी आम्हाला सुचवलं की
वैभवजींचा असा असा प्रोजेक्ट तुमच्याच जवळच्या एरिया चालू आहे, बरोबर आहे. तो तुम्ही एकदा पाहून घ्या. आणि तोही प्रोजेक्ट त्यांनीच डिझाईन केला होता. सो आम्हाला ते एक उत्सुकता होती की कशा पद्धतीचं काही सगळ्या गोष्टी आहेत, कशा चालतात काय, तर ते आम्ही वैभवजींकडं त्या संदर्भात येणं जाणं म्हणा त्यांच्याकडं ते पाहायला सुरुवात केली. आता कसं होतं सर, आपण बघतो की जर आपण बिल्डर लाईन पकडली किंवा रिअल इस्टेट बघितलं तर मोस्टली म्हणजे जमिनी आहे किंवा ऑलरेडी असं तर एक एज्युकेशन नसणारे लोक पण याच्या आधी काम करत होते. बट आता जर तुमच्या जनरेशनकडे आपण बघितलं तर तुम्ही ऑल 3 आर एज्युकेटेड पीपल, की तुमचं शिक्षण चांगलं झालेलं आहे आणि हे का. आणि आता जर थोडंसं आपण लोकेशन वाईज विचार केला तर चरोळी काय होतं सर, की आपण जेव्हा आपण व्हिडिओ बनवतो तर प्रत्येक व्हिडिओच्या खाली कमेंट असतात की चरोळीबद्दल सांगा आम्हाला, आम्ही चरोळीमध्ये घेऊ शकतो का नाही. तुम्ही चरोळी का सिलेक्ट केला, तुम्हाला काय वाटतं चरोळी का बेस्ट आहे लोकांसाठी आज घर घेण्यासाठी? आता तुम्हाला सांगायचं म्हटलं तर चरोली बेस्ट लोकेशन काय, याचे मल्टिपल रिझन्स आहेत. हां, तर आपण सुरुवात करूया इन्फ्रास्ट्रक्चर. तर पुणे जिल्ह्यामधील पहिलं गाव आहे चरोली, की ज्याचं पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झालेलं आहे आणि आता तिथले डेव्हलपमेंट सुरू झालेली बरोबर. चरोली. दुसरी गोष्ट रोड कनेक्टिव्हिटी, पुणे नगर हायवे, पुणे नाशिक हायवे, आणि या दोघांना जोडणारा मधला 90 मीटर रस्ता हा चरोलीमधून जातो. म्हणजे चरोलीपासून तुम्ही जर पूर्ण जिल्ह्याच्या सगळ्या अँगलनी जर विचार करायला गेला तर एअरपोर्ट आपल्याला जवळ आहे, हां, पुणे नगर हायवे जवळ आहे, म्हणजे डायरेक्ट कनेक्टिव्हिटी सांगते. बरोबर. पुणे नाशिक हायवे आपल्याला डायरेक्ट कनेक्ट आहे. त्यानंतर तळवडे IT पार्क, हिंजवडे IT पार्क, त्यानंतर चाकण MIDC. तर या सगळ्या गोष्टी, सगळे MIDC झालं किंवा IT पार्क झालं, या पूर्ण चरोलीशी डायरेक्ट कनेक्ट आहे. बरोबर. त्याचबरोबर अपकमिंग येणारे सेज जाईल IT पार्क, ते सुद्धा चरोलीमध्येच येत आहे. आणि 18 मीटर रस्त्यांचं इंटरनल खूप मोठं जाळ चरोलीमध्ये आता ऑलरेडी डेव्हलप झालेलं आहे. हो, बरोबर आहे. तुम्हाला काय वाटतं सर याबद्दल जर सांगायचं झालं का? आता डेव्हलपमेंट व्हायच्या आधी इन्फ्रास्ट्रक्चर झालेलं एकमेव आता शहरच म्हणायला लागेल तर ते आहे ते म्हणजे चरोली. बरोबर. आणि पुण्यापासून अगदी जवळ मेन पुणे आणि बाकी सगळ्या पुण्याच्या आजूबाजूच्या एरियाला सगळ्याला कनेक्ट करणारं सगळं कुठलं गाव नाहीच म्हणता येणार आता, शहरच ते असं ते म्हणजे चरोली. बरोबर आहे. त्याच्यासाठी आणि तुम्ही एवढे लँड पार्सल कुठे असेल तर ती फक्त चरोलीमध्ये. इथले तुम्ही बाकीचे म्हणजे मेन ज्या गोष्टी लागतात इन्फ्रास्ट्रक्चरसाठी, जागा, पाणी, ह्या सगळ्या सोयीसुविधा इथं ऑलरेडी सगळ्या एस्टॅब्लिश्ड आहेत. खरं. आणि वेळ पहिल्यापासून प्लॅन्ड आहेत आणि डेव्हलप्ड आहेत. बरोबर. की असं नाही की प्रपोज डेट की अजून हे यायचे मग हे डेव्हलप झालं. हे डेव्हलपमेंट व्हायचं अगोदरपासून सगळ्या गोष्टी ऑलरेडी आलेल्या आहेत इथं. करेक्ट आहे सर. डीमार्ट आहे चरोलीमध्ये? आत्ता नक्की नाही आहे, पण होईल याची मला खूप अपेक्षा आहे. त्या चरोलीचं दुसरं अजून सांगायचं म्हटलं तर सर्वात महत्त्वाची गोष्ट जी चरोलीच्या बाबतीत आहे की चरोली हे कनेक्ट होतं दोन्ही शहरांना, पुणे आणि BCMC ला. ओके. तर त्याच्यासाठी त्या कनेक्टिव्हिटीसाठी सगळ्यात महत्त्वाचा जो BRTचा जो डेव्हलपमेंट झालेला आहे चरोलीमध्ये, तो सर्वात उत्तम झालेला. त्याच्यामुळे तुम्ही पुण्यापासून चरोली म्हणा, आळंदी म्हणा, त्या भागाला इझिली कनेक्ट होता. मग तुमच्या एअरपोर्ट्सचे जाण्यासाठीचे जे काही रस्ते असतील, म्हणजे तुम्ही बाय रोडही जाऊ शकता आणि बाय ट्रान्सपोर्टही तुम्ही श्रेणे कनेक्ट होऊ शकता पब्लिक ट्रान्सपोर्टनुसार. असं म्हणजे रस्त्यांसोबतच पब्लिक ट्रान्सपोर्टचं जाळंही चरोलीमध्ये खूप चांगलं आहे. सर एअरपोर्ट किती दूर येईल तरी आपण जर पाहायला गेलं चरोलीपासून तर? साधारण 9 ते 10 किलोमीटरमध्ये विदिन 10 किलोमीटरचा एअरपोर्ट आहे. येस. हा खूप चांगला पॉईंट आहे. म्हणजे आता जर आपण समजा आपण हिंजवडीमधून बोलतोय सर, आज हिंजवडीपासून एअरपोर्टला जायचं झालं तर आम्हाला एक सव्वा तास लागणार. पण चरोळीमधून व्यक्ती हिंजवडीला पण एक 15-20 किलोमीटरच्या आत येतं आणि एअरपोर्ट पण त्यांना जवळ येतं. म्हणजे जो व्यक्ती आज समजा पुण्यात त्याच्या बायकोचा जो जॉब आहे तो वेस्ट पुण्यामध्ये म्हणजे हिंजवडीमध्ये आणि नम्रताचा जो जॉब आहे तो ईस्ट पुण्यामध्ये खराडीमध्ये, तर तो व्यक्ती चरोळीमध्ये घरी येऊ शकतो. हो नक्की. एअरपोर्ट डिस्टन्स आपल्याला हार्डली 20 मिनिट्स. बरोबर. किती ट्रॅफिक असतं तरी 20 मिनिटांमध्ये आपण पोहोचणारच, एअरपोर्टला पोहोचून जातो. हे झालं आता इन्फ्रास्ट्रक्चरचं. हा. आता चरोलीमध्ये दुसरी गोष्ट काय की एखादा लहान मुलगा आहे हा, तर त्याचा किड्स बरोबर शाळांपासून त्याला इंजिनिअरिंग कॉलेजपर्यंत आपल्याला सगळ्या गोष्टी चरोलीमध्ये मिळणार आहेत. चांगले इंटरनॅशनल स्कूल्स चरोलीमध्ये येत आहेत. बरं. MIT सारखी ऑटोनॉमस इंजिनिअरिंग कॉलेज आहे आळंदीमध्ये, देवहाट्याला हार्डली 3 किलोमीटर एरियावरती आहे. DY पाटील सारखं इंजिनिअरिंग कॉलेज आहे. हा. त्यामुळं मुलाच्या शिक्षणापासून तर इंजिनिअरिंग पर्यंत सर्व सुविधा चरोलीमध्येच आपल्याला मिळते, तर बाहेर जायची काही गरजच नाही आता.
एक्झॅक्टली. म्हणजे जसं आपण मुद्दा बघितला की ही जोडी IT पार्क आहे किंवा खराडी त्यांच्यासाठी पण हे तुम्हाला मेन पुण्यात जरी जायचंय पेठेकडे इकडे तिला तरी सुद्धा आतून तुम्हाला रोड पितो. जर तुम्हाला नगर साईडला तुम्ही राहताय म्हणजे मोस्टली लोक जे आपण बघतो तर पुण्यात आलेले लोक कुठले आहेत की सातारा झालं, सांगली झालं, कोल्हापूर झालं, त्याच्यानंतर खान्देश येतो, खान्देश संभाजीनगर नगर तिकडे कनेक्टिव्हिटी आहे. इकडे जर तुम्हाला नाशिककडे जायचं आहे तर भोसरीपासून पण 4-5 किलोमीटर. किती किलोमीटर आहे सर भोसरीपासून? भोसरीपासून 3 ते 4 किलोमीटर. हा म्हणजे सर सगळीकडे कनेक्टिव्हिटी चरवळची बेस्ट आहे म्हणून तो कसं इंटरेस्ट वाढला खूप. तुम्ही जसं विचारलं की चरोलीला म्हणजे आपण साहजिक पाहतो की नगर हायवे असेल, नाशिक हायवे असेल आणि सोलापूर हायवे असेल, या तिन्ही हायवेजला कनेक्ट करणारा 190 मीटरचा DP रोड जो आहे जो चरोलीतनं जातोय तो आपल्या प्रोजेक्टच्या अत्यंत जवळ जातोय. 200 मीटरपासून आपल्या प्रोजेक्टच्या फक्त 2 रस्ता जातोय. ओके. त्याच्यामुळे ती मेजर कनेक्टिव्हिटी आपल्याला तिथं साधून जाते. इंटरेस्टिंग आहे ना टॉपिक प्लीज. सर काही मॉल्स वगैरे येत आहे का आपल्या एरियामध्ये? जर तुम्ही आता हॉटेलिंग इंडस्ट्रीशी रिलेटेड आन्सर्स तर काही मॉल्स हॉटेल्स असे जर बघायला गेले तर काही आहेत का अपकमिंग किंवा काही ह्याचे? अपकमिंग तर आहे नक्कीच आहे. मॉल येतील, त्याच्यानंतर जसं सरांनी सांगितलं इंटरनॅशनल स्कूल आहेत, कॉलेजेस आहेत, युनिव्हर्सिटीज आहेत. आता IIM येते इमोशीमध्ये. ओके. IIM मोशी हे हार्डली एक माझ्यामध्ये 4 किलोमीटरच्या रेडियसमध्येच आहे आपलं. ओके ओके. म्हणजे ते एकदा जेव्हा IIM येईल तेव्हा त्याचा जो कायापालट होईल ते तुम्ही आपण विचार करू शकत नाही. म्हणजे अजून त्याचं खूप प्रगती होईल तिथे. एक्झॅक्टली. त्यामुळे मॉल वगैरे तर हीच खूप छोटी गोष्ट आहे तिथं. कधी डेव्हलपमेंट ही करणार आहे. करेक्ट. जसं आपण बघतो सर आपण आकुर्डी बघतो आजकाल पिंपरी चिंचवडचा की भाग जर पाहिजे आकुर्डी वगैरे तर या भागामध्ये जेव्हा कॉलेजेस आले PCCOE कॉलेज वगैरे तर इथं रेंटल वाढले, इथे PGs वाढले खूप भागात. तसं आता चरोली जवळ आपण बघितलं हायकोर्ट येत आहे, COEP कॉलेज पण येत आहे तिथं आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे IIM पण येत आहे. तर या गोष्टींचा तो एरिया ते लोकेशन वाढण्यामध्ये खूप फरक पडतो, खूप जास्त मदत होती. येस सर. आता आपण आपल्या प्रोजेक्टकडे येऊ. द क्विल नावाचा प्रोजेक्ट आपण चरोलीमध्ये आणतोय सर. तर काय वाटतं तुम्हाला द क्विल हे नाव कसं आलं आपलं आणि त्या मागचा आपला संदेश काय द्यायचा आहे लोकांना? सांगायचं झालं तर द क्विल हे जे आहे याच्यात असं म्हणजे नाव तयार होण्यामागचं एक स्टोरी आहे त्याच्या मागच्या अशी की प्रोजेक्ट करण्यापूर्वीपासून आमची अशी इच्छा होती की आपला जो भाग आहे आळंदी चरोली हा भाग आहे हा संप्रदायाशी खूप कनेक्टेड, धर्माशी खूप रिलेटेड आहे. ज्ञानेश्वर महाराजांचा एक वारसा आहे खूप मोठा आपल्या चरोलीला आळंदीला. तर त्याच्यातनं इन्स्पिरेशन काहीतरी मिळावं अशी आमची एक अपेक्षा होती. सो आम्ही त्याच्यावरती विचार केल्यानंतर ना आम्हाला ज्ञानेश्वर महाराजांचं पसायदान असेल किंवा त्यांचे जे काही ग्रंथ असतील लिहिले त्याच्यातनं आम्ही काहीतरी शोधायचा प्रयत्न करत होतो. बरं आहे. ते जे लिखाणासाठी लागणारी गोष्ट जी आहे त्यालाच द क्विल असं म्हणतात. तर ते द क्विल त्याच्यातनं आम्ही शोधून काढलं आणि मग पसायदानातनं आम्हाला त्याच्यातनं एक टॅगलाईन मिळाली जी की जो जे वांचित तो तेला. आता जे हवे ते सर्व इथे. हा म्हणजे ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात, ज्याला जे पाहिजे ते त्याला मिळावेच. बरोबर. मग आपण सुद्धा काय केलं की बाबा प्रोजेक्ट करतोय म्हणजे काय हा की बाबा प्रत्येकाचा अँगल वेगळा असतो. मग आता जेंट्सचा अँगल काय असणार आहे प्रोजेक्ट घेताना की बाबा मला कनेक्टिव्हिटी जवळ असावी का, मला लवकर ऑफिसला जाता यावं. हाऊसवाईफ जे आहे तिचं काम काय असणार की मला किचन माझं चांगलं असावं प्रोजेक्टमध्ये. मग लहान मुलांचं काय मत असणार की मला इथं खेळायला जागा मिळावी, लिव्हिंग स्पेस किंवा आपले जे ओल्डर आहे त्यांचं मत काय की आम्हाला व्यवस्थित इथं फिरता यावं, मला बसता यावं, मोकळी हवा असावी. तर या सगळ्या गोष्टी आम्ही घ्यायचा प्रयत्न केला या प्रोजेक्टमध्ये. म्हणूनच नाव पण दिले. आमची टॅगलाईन पण तीच आहे, जो जे वांछित तो दिला तो ते, ज्याला जे हवं आहे ते सर्व मिळेल आणि आमच्याकडनं तो खूप चांगला प्रयत्न आहे. एक्झॅक्ट. आमच्या प्रोजेक्ट नाही एक घर म्हणून. करेक्ट. सर आता काय होतं ना की आपला व्हिडिओ महाराष्ट्रातले बऱ्यापैकी लोक बघतात. म्हणजे असं नाही की फक्त पुण्यातले लोक बघताय, मुंबईतून आपल्याला बघतात सर, कोल्हापूर झालं, सातारा, सांगली, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र सगळं पूर्ण कोकणातले काही लोक आहे. काय होतं ना की जेव्हा व्यक्ती तिकडून हा व्हिडिओ बघतो तर त्याच्या मनात एक भीती असते की मी पुण्यात जर हा व्हिडिओ बघून घर घेतलं तर मी फसेल का, किंवा त्यांच्याकडे पैसा आहे सर लोकांकडे, असं नाही की पैसा नाही, पण इन्व्हेस्ट करताना एक जमाखून असते सर आपली नाही का, लोकांचा रिटायरमेंटचा काही पैसा असतो, भरपूर गोष्टी असतात. तर आपल्या प्रोजेक्टबद्दल जर बोलायचं झालं, त्या जमिनीबद्दल जर बोलायचं झालं तर तुम्ही काय सांगाल, लिटिगेशन वगैरेच्या बाबतीत किती सेफ आहे आपला प्रोजेक्ट? तर
प्रोजेक्टमध्ये सांगायचं झालं तर लिटिगेशन आपल्या प्रोजेक्टमध्ये कसल्याही प्रकारचं लिटिगेशन नाही, कारण आपली ही जमीन स्वतःचीच आहे, तुमचीच जमिनीचा. ॲज अ डेव्हलपर तिथे 2 प्रकारचे काम करतात कन्स्ट्रक्शनमध्ये. एक तर आपण जॉईंट व्हेंचर म्हणून समोरची जागा घेऊ शकतो, डेव्हलप करतो बरोबर, आणि लँड ओनरला आपण थोडेफार फ्लॅट्स देतो, पण त्याची जागा सुद्धा आपलीच आहे आणि डेव्हलप सुद्धा आपणच करतो. ओके, हा सगळ्यात पहिला इम्पॉर्टंट मुद्दा आहे सर. लिटिगेशनच्यात कुठे शंकाच राहत नाही की म्हणजे ह्याच्यात जे काही एंटिटीज आहेत त्या खूप मेजरली कमी होऊन जातात. लिटिगेशन किंवा असा हा फॅक्टर कधी तयार होतो की लँड ओनर्सचा आणि बिल्डरचे क्लॅचेस होणे किंवा अशा गोष्टी होणे, पण ते इथं पूर्णपणे अवॉइड होऊन जातात. कारण ज्या इंटेरियर्स आहेत त्या सगळ्या मेन प्रोजेक्टमध्येच इन्व्हॉल्ड आहे. ओके, ह्यामुळे ते व्हायचं काही चान्सेस परचेस लँड असल्यामुळं पूर्वी सर्व गोष्टींचा अभ्यास करूनच ह्या गोष्टीमध्ये आम्ही म्हणजे तो क्लिअरच ठेवलेला आहे. तर लिटिगेशन हा काय फॅक्टर तिथं राहत नाही आणि गेली 25 ते 30 वर्ष आपण त्याचं पोझिशन घेऊन आहे. त्यामुळे आणि आजूबाजूला महत्वाचं म्हणजे आजूबाजूचे जे शेतकरी आहेत ते खूप चांगलं रिलेशन आहे आपलंही त्यांच्यासोबत. बरोबर. हा म्हणजे जसं तुम्हाला म्हटलं वारकरी संप्रदाय असल्यामुळे एकमेकांशी हा प्रेमभाव पहिल्यापासून चरोलीचा ऍक्च्युअली तुम्ही जर म्हणायला गेलं तर चरोलीची ती खासियत म्हणू शकता तुम्ही. आपुलकी लोक आपण खूप संयम आहे. तर सपाट खुदाळपणा नाही सर गावाकडच्या भाषेत होणारी. तर त्या ऍडव्हान्टेजमध्ये तुम्ही म्हणू शकता की ती शंका तर पहिली कमी होऊन जाते लिटिगेशनची. राहिला प्रश्न निश्चितच तुम्ही म्हणताय तसं लोक विचार करतात, जमापुंजी असते ती इन्व्हेस्ट करायची वगैरे याचा विचार येतो लोकांच्या मनामध्ये. पण एक स्वतः मी ग्राहक म्हणून मी स्वतःला बघून या प्रोजेक्टमध्ये काम करतोय. तर माझे मित्र परिवार असतील, माझे नातेवाईक असतील किंवा आणखीन आमच्या संबंधातले जे लोक असतील ते स्वतः आमच्याकडे इन्व्हेस्ट करतात. ओके, तर म्हणजे मला सांगायचं असं की आमच्याकडे जे इन्व्हेस्ट करणारे लोक आहेत जे आम्हाला स्वतः त्यांचं काय तुम्ही म्हणताय तसं जमापुंजी आमच्याकडे गुंतवत आहेत, तर ते नक्कीच आमच्यावरचा ट्रस्ट आहे त्यांच्या मनामध्ये. सो ते आम्हाला पहिल्यापासून पाहताय. तर नक्कीच तुम्ही जो प्रश्न विचारला की बाहेरचा जर कोण विचार करत असेल तर त्यालाही नक्कीच ती शंका राहणार नाही असं मला वाटतं. आणि मी हे ऑब्झर्व केलं सर की म्हणजे जेव्हा आपण बघत होतो तर तुमच्या इथे ज्या लोकांनी इन्व्हेस्ट केलेलं आहे, समजा ते कुठले काही कोकणातली लोक आहे काही, तर त्यांच्या रिलेटिव्हने पण केलं. म्हणजे आता एखाद्याने केलं तर त्याच्या चुलत भावाने केलंय, त्याच्या आत्याने केला, त्याच्या काकांनी केला, कारण की जागा तशी आहे. नक्कीच ना. आता आपल्याला जेवढे आतापर्यंत आपल्याला ग्राहक मिळालेले त्यातील आपलं 25% बिझनेस हा रेफरल बिझनेसवरच आलेला आहे. ओके, म्हणजे ज्यांनी आपल्याकडे बुकिंग केलं त्यातीलच रेफरन्सनीच आपल्याकडे परत 25% आपलं बुकिंग वाढले देतो. बरं. कोण कोण घेतायचं जर ऑक्युपेशनच्या वेळी जर विचार केला आपण, सगळ्या प्रकारचे लोक आहेत आपल्याकडे. गव्हर्नमेंट सर्वंट आहेत, टॉपच्या रिअल इस्टेट कंपनीमध्ये काम करणारे सुद्धा एम्प्लॉईने आपल्याकडेच घेतलेले आहेत फ्लॅट. बरं, नक्कीच. त्याबरोबर IT मधले IT मधले प्रोफेशनल्स आहेत, MIDC मधले पण बाकी काही वर्कर्स आहेत, काही ऑफिशियल्स आहेत. अजून कोण कोण घेत आहे सर बघायला गेलं तर? काही आर्मीवर जे लोक आहेत त्यांनी गेलेले. आणि आज जेव्हा गव्हर्नमेंट सर्वांना आर्मीवर जे लोक जेव्हा घेतात तेव्हा ते सगळ्या गोष्टीचा त्यांनी सगळ्या स्टेला असणार विचार केलेला असणार आहे, त्यांनी ते सगळे बॅकग्राऊंड चेक केलेले असणार आहे, तेव्हाच त्यांनी तो घेतलेला आहे. बरं, आणि त्यांच्याच रेफरन्स आपल्याला मिळत म्हणजे त्यांच्याकडनं ते एक होकार म्हणल्यासारखं तुम्ही होतं की त्यांनी जेव्हा त्याला पॉझिटिव्हली जेव्हा आमच्या प्रोजेक्टकडे ते बघतात तेव्हाच ते पुन्हा ते रेफर करतात. तेव्हा त्यांना चांगला एक्सपिरियन्स आला आमच्यासोबत काम करताना. त्यामुळे ते आज एवढे सगळेजण माउथ पब्लिसिटीवर ते आपला प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्ट करतात. तुम्ही जसं म्हटलेच येत आहेत की रिलेटिव्ह ज्यांनी घेतले त्यांचेच रिलेटिव्ह आपल्याकडे इन्व्हेस्ट करतात. सो आय थिंक मला वाटतं की त्यांचा ट्रस्ट स्वतःचा पहिला घेतल्यानंतर आपण कधी कुठली गोष्ट घेतल्यानंतर आपण दुसऱ्याला सजेस्ट जसंही तुम्ही काही कुठलीही गोष्ट खरेदी नाही करता तर तुम्हाला आवडल्यानंतर तुम्ही दुसऱ्याला सजेस्ट बा किंवा तुम्ही सुचवता की अरे असं. आणि रिअल इस्टेटमध्ये ॲक्च्युली मोठी गोष्ट आहे की हे रेफरन्स येणं किंवा राहून येणं. तर तेच म्हणायचं आहे मला की आमचा ब्रँड एम्बॅसेडरच आमचा क्लायंट करेक्ट. सर आता जर प्रोजेक्ट बद्दल विचार केला आपण तर आपला कार्पेट एरिया किंवा लेआउट याबद्दल काय सांगाल सर? कसं आहे, बाल्कनीज किती प्रोव्हाइड करतोय आपण? पूर्ण फ्लॅटच्या सायझेस आणि याच्यावरती बोलायचं झालं तर साधारण फिगर्समध्ये बोलायचं म्हटलं तर 934 स्क्वेअर फीटचा आपण सेलेबल एरिया देतोय. ओके, जो एक स्पेशियस पण म्हणू शकता तुम्ही. आणि त्याच्यानंतर मग लिव्हिंग जे आहे, लिव्हिंगचे स्पेस आम्ही जे काही विचार करून ठेवलेले आहे, प्लॅन करून ठेवलेलं आहे ते बऱ्यापैकी चांगल्या साईजेसमध्ये ठेवलेलं आहे. लिव्हिंगला आपण एक बाल्कनी देतोय, त्याच्याबरोबरच
आपण बेडरूमलाही बाल्कनी येते. अशा 2 बाल्कनीज आपण आपल्या फ्लॅटमध्ये 2 बाल्कनी देतो ऍक्च्युली हे आजकाल जर बघायला गेलं तर 2 बाल्कनीसाठी भरपूर लोक चांगल्या चांगल्या प्रोजेक्ट सोडून देतात बट तुम्ही ते तिथं तुमच्या प्रोजेक्टमध्ये देताय दॅट इज व्हेरी गुड थिंग. तर अजून काय सांगाल आपण? त्याचबरोबर आपला बटरफ्लाय लेआउट आहे. बरं. त्यामुळे काय होतं की 2 बेडरूमला प्रायव्हसी पूर्णपणे मिळून जाते. हा. त्याबरोबर एका फ्लोअरला आपले 4च फ्लॅट आहेत. एका फ्लोअरला 4. बरं. त्यासोबत फ्लॅट 2 लिफ्ट आहेत. प्रत्येक फ्लोअरला आपले 2 लिफ्ट आहेत. हा. आता जनरली काय होतं की एक पॅसेंजर लिफ्ट आणि एक स्ट्रेचर लिफ्ट असे 2 लिफ्ट द्यायला पाहिजे. करेक्ट. पण आपण दोन्ही लिफ्ट ह्या स्ट्रेचर लिफ्ट दिलेले आहेत. बरं. कस्टमर ओके. हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे. त्यामुळे ती प्रायव्हेट लिफ्ट असल्यासारखीच आहे. प्रत्येक फ्लॅट मागे ती प्रायव्हेट लिफ्ट असल्यासारखीच आहे. करेक्ट. सर अम्युनिटीज आपण काय प्रोव्हाइड करतो आज? कारण काय होतं की लहान मुलं असतात, म्हातारे लोक असतात, आई वडील असतात, तर या लोकांसाठी काही आहे आपल्याकडे अम्युनिटीज कोणकोणत्या आपण प्रोव्हाइड करतो? म्हणजे ऍक्च्युली काय होतं, मला तेच विचारायचं होतं तुम्हाला की अम्युनिटीज मध्ये तुमच्या अपेक्षा सांगा. साधारण आता तुम्ही एक ग्राहक म्हणून मला विचारू शकता की मला अम्युनिटीज तुम्हाला अपेक्षित असू शकतात. एक येस. आता सर मला मुलगी आहे, 4.5-5 वर्षाची माझी मुलगी आहे. मला तिच्यासाठी एक किड्स प्ले एरिया लागेल. माझे मम्मी पप्पा असतात इकडं, तर त्यांच्यासाठी थोडं गार्डन लागेल किंवा बसायला एक सिटिंग एरिया लागेल की जिथं ते जाऊन बसू शकतात. बर्थडे पार्टीज होतात, थोडं छोटं एक क्लब हाऊस जरी असलं तरी बेटर ना. तुम्ही ज्या अॅनालिटिस सांगितल्या त्याच्यानुसार जर विचार करायला गेलं तर आम्ही हाच विचार करून सुरुवात केली की बाबा एका फॅमिलीमध्ये लहान मुलं असू शकतात, ओल्ड एज पॅरेंट्स असतात आणि हजबंड वाईफ. हो. तर कसं होतं, लहान मुलं म्हणलं की त्यांना एक ओपन एरिया पाहिजे थोडंफार खेळण्याच्या बरोबर. तर आम्ही आमच्या परीने प्रयत्न करून एक ग्राउंड फ्लोअरला किंवा ओपन जागेत आपण एक किड्ससाठी खेळण्यासाठी किंवा त्याच्यासाठी एक किड्स प्ले एरिया ठेव. त्याच्यानंतर ओल्ड एजसाठी मोकळी हवा भेटावी, मोकळे त्यांना वावरता यावं यासाठी आम्ही एक टॉप फ्लोअरला आपण म्हणू शकतो की एक ओल्ड एजचा स्पेस ठेवलेला आहे की ओके त्यांना फिरण्यासाठी वगैरे फोडण्यासाठी. त्यांना एक लहान मुलांना आणि ओल्ड एज लोकांना एक सेफ असं आणि व्यवस्थित त्यांना जे एन्जॉय करू शकतील आणि ओव्हर द पिरियड ऑफ टाइम ते वापरू पण शकतील. बरोबर. हेच अशा हिशोबाने आम्ही डिझाईन केलं. आणि आपल्यासारख्या लोकांसाठी की जे जास्त त्यांच्याकडं कामाची याच्यात धाकधुकीत तर फार काही वेळ नाही, पण त्यांना त्यांचं हेल्थ मेन सगळ्यात आता महत्वाची ती आहे की हेल्थ जो तुम्हाला धाकधुकीच्या जीवनात सगळं हेल्थ नीट ठेवणं गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी आपण 2 जिम दिले, एक ओपन जिम दिली, एक क्लोज जिम. ओके. ज्याचा जे आता जे हजबंड वाईफ आहे ते वर्किंग आहे की ते जास्तीत जास्त त्याचा यूज करू शकते आणि कमीत कमी मेंटेनन्समध्ये. सगळ्यात महत्वाचं की इम्पॉर्टंट ते मेंटेनन्स कमी मेंटेनन्समध्ये आम्ही जास्तीत जास्त अम्युनिटीज वापरू शकता. बरोबर. आणि ते लॉंग पिरियडमध्ये वापरू शकता. असं नाही की आता वापरले 1 वर्षच खराब होतील वगैरे, असं नाहीये की ते लॉंग पिरियडमध्ये तुम्ही जास्तीत जास्त वापरू शकता. ओके. इम्पॉर्टंट आहे. सर तुम्हाला जे सांगायचं आहे अबाउट अम्युनिटीज किंवा स्पेसिफिकेशन, तुम्हाला काय वाटतं प्रोजेक्ट बद्दल? नाही, त्याचबरोबर आता आपण काय द्यायचा प्रयत्न केला की कॉमन एरियामध्ये PV सोलर्स दिलाय. हा. ओके. म्हणजे पूर्ण आपल्या एंट्रन्स पासून तर रूफटॉप पर्यंत, ज्या की पूर्ण सोलारवर चालणार आहे. ओके. त्यानंतर DG सेक्टर आपला कॉमनच आहे. समजा की बॅकअप तो द्यावाच लागतो. तुम्ही आपण देतो प्रॉपर, तो प्रॉपर देतो आपण. पण यामागचा उद्देश काय होता आपला की लो मेंटेनन्स राहिला पाहिजे सोसायटी, की सोसायटीला कसले मेंटेनन्स चार्ज किंवा कस्टमरवर नंतर कसलाही खर्च झाला नाही पाहिजे. मग तो द्यायचा विचार केला. त्याबरोबर आपण दिला क्रेश लहान मुलांसाठी. ओके. इंडोर म्हणजे कसं आता की आपल्याकडे येणार फर्स्ट बायर जो आहे तो मोस्टली पाहिला तर 35 ते 40 एज मध्येच असणार आहे असंच. बरोबर. अरे तसाच आम्हाला रिस्पॉन्स मिळालेला आहे. करेक्ट. तर सगळ्या लहान मुलांसाठी बाबा डे केअर सेंटर त्यांचं राहील पूर्ण. म्हणजे सर लहान मुलांसाठी डे केअर सेंटर तुम्ही आपल्या सोसायटी प्रोजेक्टमध्येच ठेवलं? हो. येस. हे इम्पॉर्टंट आहे फार, कारण आपण बघतो आजकाल की खूप जास्त फीज आहे म्हणजे डे केअर जे असतात त्यांची. तर भरपूर लोकांना असं होऊन जातं की अरे यार हे तर पहिली दुसरीच्या फी पेक्षा डे केअरची फी जास्त आहे. ते तुम्ही म्हणजे चांगला कन्सेप्ट केला सर तुम्ही हा. कारण मोस्टली आपण बघतो की ITचं कपल असतं, दोन्ही जॉबला जातात आणि नंतर मग दिवसभर सांभाळेल कोण. आजी आजोबांना पण थोडंसं ते स्ट्रेसफुलच होऊन जातं आजकाल, गुडघे दुखतात तो एक. तर खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. आणि सर जे मी सोलर पॅनलचं बोलले, पॅनलचे जे बोलले, ते जे सोसायटीचे जे लाईट्स वगैरे असतात कॉमन एरियाचे जे पण असतील ते सगळंच्या सगळं हे सोलरवर असेल. इम्पॉर्टंट फायदा आहे सर.
सर प्रॉपर रेंज रिअलिटी जी कंपनी आहे आपली, तर रिअल इस्टेटमध्ये 17 वर्षांचा त्यांना अनुभव आहे रवी जयस्वालचा. तर त्याच्यासोबत एक ॲज अ स्ट्रॅटेजिक पार्टनर ते तुमच्यासोबत आज आहे. तर कसं म्हणजे तुम्ही का ठरवलं असं की त्यांच्यासोबत तुम्हाला म्हणजे त्यांचे इनपुट्स तुम्हाला हवेत यामध्ये, असं का वाटलं मग? तसं बघायला गेलं तर प्रॉपर रेंज रियालिटी आमच्यासोबत प्लॅनिंग पासून आहे. ओके. जेव्हा आम्ही ह्या पूर्ण प्लॅनिंग मध्ये होतो हां. तर हा विचारात एक भाग होता की सेल्सचं काय कसं करायचं. हां. तर सेल्ससाठी आमचं होतं की बाबा कोण चांगलं करू शकतं. तर प्रॉपर रेंज रियालिटी मधील समजा रवी जयस्वाल असतील, आशिष तापकीर असतील, तर हे एक वेल नोन तिथले पर्सनॅलिटीज आहेत. त्यांनी मार्केटचा आता खूप चांगला स्टडी केलेला आहे आणि बरेचशा चांगल्या ब्रँड सोबतही काम केलेलं आहे. सो त्यांचा एक्सपिरियन्स आम्हाला कुठेतरी कामाला येईल ह्याची आम्हाला खात्री होती. बरोबर. सो त्यांच्याशी आमचं त्या संदर्भात पहिल्यापासून ज्यावेळेस प्लॅनिंग फेजमध्ये होता आम्ही तेव्हापासून बोलणं चालू होतं आणि मग त्यांच्याही काही आम्ही सजेशन्स घेतल्या आणि ह्या प्रकारे म्हणजे अशा त्यांच्या एक्सपिरियन्स आम्हाला कुठेतरी बेनिफिट झाला आमच्या बरोबर. सो सेल्समध्ये मग आम्ही विचार केला की प्रॉपर रेंज रिअलिटी सोबत काम करणं हे आमच्यासाठी खूप फायद्याचं असू शकतं. करेक्ट. का वाटतं सर तुम्हाला की लोकांनी सरोईमध्ये घर घ्यावं आणि द विल्ला निवडावं? तर मला प्रत्येकाकडून थोडे थोडे पॉइंटर्स पाहिजे, कारण जेही लोक बघताय ना त्यांचे मनातली शंका दूर होईल, त्यांना एक आयडिया येईल की आपण का घ्यावं. तर तुम्ही तिघांनी थोडं थोडं बोलावं. घर का घ्यावं हे मी तुम्हाला डायरेक्ट सांगण्यासाठी मी तुम्हाला डायरेक्ट सजेस्ट करेल की तुम्ही डायरेक्ट साईडवर आहे. नक्की, कारण मी तुम्हाला तोंडी गोष्ट सांगण्यापेक्षा की आम्ही काय क्वालिटीचं कन्स्ट्रक्शन करतोय, आमचं तिथला थॉट काय आहे, किंवा आम्ही तोंडी म्हणण्यापेक्षा की आता ऑन रिअलिटी तिथं काय चाललेलं आहे काम, तुम्ही ज्यावेळेस व्हिजिट कर सर किंवा तुमच्या सबस्क्रायबरला मी हेच सजेस्ट करेन की तुम्ही एकदा फक्त साईडवर या, पूर्ण साईड व्हिजिट करा. आम्ही केलेलं कन्स्ट्रक्शन, आमचं विजन, पूर्ण गाईडलाईन्स आम्ही ज्या ज्या फॉलो करतोय, कसले गव्हर्नमेंटच्या सगळ्या प्रकारच्या गाईडलाईन्स काम करताना आम्ही पूर्णपणे फॉलो करतो. ओके. त्याचबरोबर असणारी प्राइस, फ्युचरला त्याचं होणारं ॲप्रिसिएशन, हे सगळ्या गोष्टींचा विचार करून मी नक्कीच म्हणेल की तुम्ही नक्कीच या. आणि सर तुम्ही जसं की निरंजन म्हटले तसंच एकदा पाहिल्यानंतरच तुम्हाला लक्षात येईल त्या गोष्टी की आम्ही काय देतोय, काय आमच्याकडे आहे. पण जर नॉर्मली सांगायचं म्हणलं तर मग एक बजेटमध्ये फुल पॅक हे आम्ही खूप चांगलं काही द्यायचा प्रयत्न केलेला आहे. जसे आपण ॲम्युनिटीज डिस्कस केल्या आता, त्या सर्व ॲम्युनिटीज असतील, वास्तूची कंप्लायन्स असतील. वास्तू हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे सर. सर वास्तूबद्दल काय सांगाल? आता माझं एक जे वेगळं चॅनल बँटर विच चेतन, त्यावर आपण खूप सारे वास्तूच्या पॉडकास्ट करतो. अच्छा. बट आपल्या प्रोजेक्टमध्ये वास्तू हा विषय जर आपण पकडला तर तुम्ही काय सांगाल वास्तूला धरून आपण काय केलंय? तर चेतन, मला असं वाटतंय की वास्तूमध्ये सर्वात महत्वाची जी गोष्ट आहे ती तुमचं पहिलं लायल पार्सल, जमीन. येस. तर आपण सर्वात पहिली वास्तू जी इम्प्लिमेंटेशन केलेलं आहे, तो वास्तूनुसार कुठल्या दिशेला कुठली गोष्ट हवी आहे, तर हे आपण त्या जमिनीमध्ये बघितलं. तुम्ही आलात तर पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल. सर्वात पहिला आपला जो लायर पार्सल आहे तो ईस्ट वेस्ट फेसिंग आहे. ओके. तो सर्वात महत्वाचा जो आपला प्रश्न असतो वास्तूचा की वेस्ट आणि ईस्टच्या फेसिंगला असल्यामुळे लाईट्स, तुमचे सनलाईट बऱ्यापैकी तुमच्या प्रोजेक्टमध्ये, बिल्डिंगमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा सनलाईटचा कमतरता जाणवता अभाव नसतो. बरोबर. त्याच्यानंतर हवेची दिशा जी आहे आपल्या भागातली ही पश्चिम ते पूर्व आहे. ओके. सो आपले जर तुम्ही प्रोजेक्टचे व्हेंटिलेशन्स आणि तुम्ही जर आपल्या प्रोजेक्टचं डिझाईन बघितलं तर विंडोजचे स्ट्रक्चर जे आहे ते तुम्ही वेस्ट टू ईस्ट पाहिलं तर तुम्हाला कुठेही असं जाणवणार नाही की आपल्या फ्लॅटमध्ये मोकळी हवा कुठेही नाहीये. सगळीकडे हवा चांगल्या पद्धतीने जाऊ शकते. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं एंट्रान्स, तुमचं प्रवेशद्वार. वास्तूमध्ये मला असं वाटतं की सगळ्यात महत्वाची गोष्ट असेल तर प्रवेशद्वार असतं. तर मला तेच म्हणायचं होतं की वास्तूमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट असते तुमची प्रवेशद्वार, एंट्रन्स. सोसायटीमध्ये म्हणा किंवा जिथे मल्टिपल फ्लॅट्स आहे, कॉन्डोमिनियम आपण ज्याला म्हणतो, तर तिथे आता आपण जवळपास 122 फ्लॅटचा आपला प्रोजेक्ट आहे. 122 ब्रँड आहे. हो. तर 122 फ्लॅटमध्ये आपल्या सर्व काही एंट्रीज आहेत त्या ईस्ट आणि वेस्टच आहे. पूर्व आणि पश्चिम कुठल्याही प्रकारचा आपण तिथं हा ठेवलेलाच नाहीये पर्याय की तुम्हाला दक्षिण किंवा उत्तर साईडनी. उत्तरेचं तर चांगलं असतं पण दक्षिण साईडचं आपण कुठेही इंटरनेट ठेवले तर वास्तूमध्ये आपण तिथं कम्प्लिटली बऱ्यापैकी कव्हर अप करून घेतो सगळ्या गोष्टी. ओके. सर तुम्ही काय सांगा का लोकांनी इन्व्हेस्ट करावं आपल्या प्रोजेक्टवर?
कसं आहे, घर म्हणजे नुसतं घर नसतं, ते माणसाचं स्वप्न असतं आणि माणसाचं आयुष्य लागलेलं असतं त्याच्यावरती. त्याच्यामध्ये खूप ड्रीम्स असतात, त्याच्यामध्ये माणूस त्याचे सुख दुःखाचे सगळे सण त्याच्यामध्ये बघत असतो आणि तो एक साक्षीदार कायम आपल्या सोबत असतो. करेक्ट. ते घर घेताना आमचं म्हणजे जेव्हा आम्ही बांधायचा प्रोजेक्ट करायचा प्लॅन केला तेव्हा ते होतं सगळ्यात मेन म्हणजे कस्टमर 100% सॅटिस्फाईड व्हायला पाहिजे किंवा त्याला कसं जास्तीत जास्त आपण त्याला त्याच्या ज्या नीड्स आहेत त्या फुलफिल करू शकतो, हे आम्ही त्याच्यावरती जास्त फोकस केला होता आणि ते करायचा प्रयत्न आम्ही जास्तीत जास्त केला आहे. त्यामुळे एक बजेट फ्रेंडली कनेक्टिव्हिटी सगळ्यात जास्त सगळ्यांना जवळ असलेलं, जिचं कस्टमर सेंट्रिक जे तुम्ही म्हणू शकता, बरोबर. या हिशोबाने आम्ही तो प्रोजेक्ट बनवलेला आहे. करेक्ट. सर कार्पेट एरिया कुठून स्टार्ट होतो आणि आता म्हणजे स्टार्टिंग कार्पेट एरिया आणि लास्ट वाला त्याबद्दल सांगा नको. चेतन, आपले जे फ्लोर प्लॅन आहे हा ना, तर सगळे आपले जे फ्लॅट आहे 122च्या 122 फ्लॅट, त्यात ते फक्त 4 फ्लॅट फ्लोर प्लॅनमुळे थोडे मिसमॅच झाले, पण उरलेले 118 फ्लॅट जे आहेत ते आपले सेम साईजचे 677 कार्पेट. ओके. एकच साईज ठेवायचा प्रयत्न केला आम्ही. ओके. 677 का 77 कार्पेट काय 2 BHK त्यामुळे आपण बाल्कनी पण आहे, 2 बाल्कनीज फ्लॅटला आपण 2 बाल्कनीज प्रोव्हाइड करतोय. करेक्ट. त्याचबरोबर आता मग अशी आपण म्हटलं की अम्युनिटीज किंवा इतर गोष्टी आपण ऍड का घ्यावा फ्लॅट, तर वास्तूचा आम्ही त्यामध्ये कव्हर अप करायचा पूर्ण प्रयत्न केला. बरोबर. त्याचबरोबर आपले जेवढे डक्ट आहेत तर घरातील म्हणजे फ्लॅट किचन समजा किचनचा डक्टचा या सगळ्यांचा विचार केला तर किचन सुद्धा आम्ही बऱ्यापैकी वास्तूमध्येच बसवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके. म्हणजे वास्तूला पण आम्ही डिझाईन करताना तेवढंच महत्व खूप इम्पॉर्टंट झालंय सर आजकाल. तुम्ही पण बघत असाल रील्स येतात, लोक तुम्हाला पण जेव्हा येत असतील किंवा रवी सरांकडे येत असतील जेव्हा लाईट्स पूर्ण त्यांची टीम बसलेली असते, लोक तेच विचारतात सर की वास्तू कॉम्प्लायन्स आहे का आपला, आणि तुम्ही त्याचा विचार करूनच ते गेलंच नाही. तुमच्यावर प्रेशर राहत असेल आजकाल की वस्तू वाईजच आपलं फ्लॅट पाहिजे. तसंच जर किचनचं म्हणायचं झालं तर आणखीन एक मला ऍड ऑन करायचं होतं की किचनमध्ये आपण आता कसं होतं, सर्वात महत्वाचं स्त्रीचं जे सर्वात वेळ जास्त जातो तो किचनमध्ये किंवा त्यांना ते काम तिथंच करावं लागतं. करेक्ट. तर पॅरल प्लॅटफॉर्म हा कन्सेप्ट आपण तिथे ठेवलेला आहे. ओके. तर किचनचे 2 प्लॅटफॉर्म आपण ठेवलेले आहेत जेणेकरून ते खूप हँडी व्हावं, युजफुल असावं आणि काम करण्याची एक बाबा त्यांची चांगली सोय व्हावी, असं एक किचनमध्ये आम्ही ऍड ऑन केलंय. त्याच्यानंतर ॲडिशनल किचनला आपण एक ट्राय बाल्कनी दिलेली आहे. किचनला ही ड्राय बाल्कनी आहे. ओके. म्हणजे जर बघायला गेलं 3 बाल्कनीज होतात आपल्या. ड्राय बाल्कनीमध्ये वॉशिंग मशीन वगैरे ठेवायला इथे जातं किंवा एक प्लॅटफॉर्म करून तिथं भांडी धुवायला एक होऊ शकतो की की चांगला वापर होऊ शकतो, चांगला वापर होऊ शकतो. कचरा कुंडी जर ड्राय बाल्कनी असली तर किचन मध्ये ठेवावी लागते आजकाल, पण या गोष्टीचा खूप बेनिफिट आहे नक्कीच. सो हेच मला ऍड करायचं होतं. सर आता हे सगळं आहे, बट आता आपल्याला पोझिशन कधी मिळेल, तर रेरा वाईज आपल्याला पोझिशन कधी मिळणार आहे आणि तुमचं काय टार्गेट आहे की कधीपर्यंत लोकांना पोझिशन भेटू शकतं? खूप महत्वाचा प्रश्न विचारला तुम्ही. हा प्रश्न सगळ्यांच्या मनात असतो. फ्लॅट घेताना प्रत्येकाच्या मनावर हाच प्रश्न येतो की पोझिशन कधी मिळेल. तर आमच्या परीने आम्ही म्हणजे सध्या आता रेराला तर अपडेट करताना आम्ही 2027ची आमची एक्सटेंडेड टाईप ठेवलेली आहे. पण आमचं जे कामकाज आता चालू आहे तिथं ज्या गतीने आम्ही काम करतोय, तर नक्कीच आमचा प्रयत्न असेल की 2027चा एक खूप चांगला फेस्टिवल लोक जे आमच्याकडे ग्राहक जे असतील जे फ्लॅट घेतील ते नक्कीच तो फेस्टिवल त्याचा नवीन घरात सेलिब्रेट करू शकतील, एवढं तर आमचं नक्कीच प्लॅनिंग आहे. प्रोजेक्ट दिलेल्या अगोदर त्याचा आमचा प्रयत्न असेल. बरोबर. नक्कीच. सर वेस्ट पुणेचा जेव्हा विचार करतो आपण, तर आमच्या व्हिडिओवर खाली काही कमेंट्स असतात की पाणी नाही आहे, वॉटर इश्यू. चारोलीमध्ये पाणी आहे का? चरोलीमध्ये खूप पाणी. म्हणजे चरोली एकमेव असं गाव आहे की दुष्काळामध्ये सुद्धा तिथील विहिरींना कायम पाणी राहिलेलं आहे. ओके. आता सुद्धा कधी पाण्याची कमतरता चरोलीमध्ये भासेल. आणि रोड कन्स्ट्रक्टेड आहे सर, म्हणजे जसं तुम्ही हा मुद्दा आहे ना, म्हणजे माझ्या डोक्यात जसं असेल तसं विचारतोय नाही का, कारण काही इश्यू असतात जेव्हा आपण दाखवतो लोकांना, तर लोक हे प्रश्न विचारतात. नक्कीच ना. म्हणजे बघा ना, काही ठिकाणी काय होतं की कन्स्ट्रक्शन झालेलं आहे पूर्ण, मग रोडची कामं चालू आहे किंवा साधारण कामं चालू आहेत, म्हणजे मग लोकांना फ्लॅट घेऊन सुद्धा पछतावा होतो की आपल्याला ऑफिस पर्यंत जाताना ते सगळं प्रॉब्लेम करून जायचं. पावसाळ्यात तर खूप इश्यू ट्रॅफिकचे इश्यू येतात. चरोलीमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर आणि रोड कनेक्टिव्हिटी ऑलरेडी रेडी. लोकांना फक्त यायचे राहायचे
हाच खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे सर. म्हणजे तेच रस्ते नाही तर उत्तम दर्जाचे रस्त्याचे द्यायचा प्रयत्न पालिकेने केला आहे असं मला वाटतं. त्यामुळे मी पालिकेचं कौतुक करू शकतो त्या करेक्ट. कारण आपल्याकडे जे रस्ते डेव्हलप झाले त्याचे फुटपाथ असतील किंवा स्ट्रीट लाईट्स असतील एकदम चांगल्या दर्जाचे असे डेव्हलप झालेले आहे. काय होतं सर, आपण बघतो आता की भरपूर असे व्हिडिओज पाहिले की ऑफिसला जाताना गाऱ्यातले व्हिडिओ येत आहे की लोक गाऱ्यामध्ये फसले. चांगल्या चांगल्या एरियामध्ये जेव्हा बघतो आपण की वेस्ट पुणेमध्ये हायवेच्या आजूबाजूचे पण काही एरिया असे की लोक त्रस्त यामुळे होतात की त्यांना पाहिजे तसं इन्फ्रास्ट्रक्चर मिळत नाही. कारण बिल्डर काय करतो की आधी बांधून देतो, पूर्ण सोसायटी विकून देतो आणि मग सांगत असतात की 6 महिन्यात रोड होती, 3 महिन्यात रोड होऊन जाणार आहे. पण चरोळीचा एक चांगला पार्ट आहे की इथं ऑलरेडी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप आहे. इथं सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत, चांगले चांगले मोठे कॉलेजेस येत आहे. मोशी सापेरे इथून जवळ आहे की जिथं आता IIM सर जसं बोलले की IIM येते, CUP कॉलेज, कोर्ट येत आहे, या सगळ्या गोष्टी आहे. तर हा एक प्लस पॉईंट मला वाटतो. नक्कीच हा द क्वीन मध्ये तुम्ही स्वतः घेऊन कसं प्लॅट विदाउट डाऊट मी नक्कीच घेईल 100%. आणि माझी इच्छा आहे की मला वाटते तुम्ही विचार करावाचे मला जरा डिस्काउंट त्यात मिळेल असं. आणि तुमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून आम्ही तुमच्या सबस्क्रायबरला पण सांगू की त्यांनी यावं, बघावं, करेक्ट, आणि मग त्याचा विचार करावा. नक्कीच याचे ते विचार करतीलच, येतील आणि जेव्हा ते बघतील तेव्हा ते 100% विचार भेटतील. करेक्ट. काय असतं ना सर, जसं सुरुवातीला आपण बोललो की लोकांना भीती असते की मी च्या डेव्हलपरकडून घेतोय तर त्याचं म्हणजे लिटिगेशन तर नसेल ना, किंवा तो जॉईंट व्हेंचरमध्ये असला तर मग खूप सारे फ्लॅट हे रेंटवर असले तर मग थोडा फरक पडतो सगळ्या गोष्टीच. बट जेव्हा डेव्हलपर स्वतः ऑन कॅमेरा येऊन या गोष्टी बोलताय, लोकांच्या मनात एक वेगळा टच बसतो सर. कारण देर आर व्हेरी फ्यू डेव्हलपर्स की जे समोर येऊन बोलतात. हे याला हिंमत लागते त्या गोष्टींना. जे आपण बनवतोय आज ती गोष्ट इतक्या व्यवस्थितशीरपणे किंवा इतक्या कॉन्फिडेंटली तुम्ही आज लोकांसमोर मांडताय, तेव्हा लोकांचा ट्रस्ट गेम होतो सर. आणि ती खूप मोठी गोष्ट आहे. आणि मी जेव्हा म्हणजे बघितलंय किंवा काही क्लायंट सोबत बोलल्यानंतर मला हे कळालं की तुम्ही क्लायंट सोबत पण बोलतात, म्हणजे स्वतः कॉन्फिडंट तुम्ही असतात तिथं. तुम्ही ॲज अ बिल्डर, ॲज अ डेव्हलपर तुम्ही ते बोलतात लोकांशी. हा खूप इम्पॉर्टंट मुद्दा होतो. बरोबर आहे. काय वाटतं सर तुम्हाला असं की याच्याशी बोलावं, त्यांना भेटावं? कुठलाही व्यावसायिक असो तरी त्याच्या ग्राहकाशी बोलून त्याचा एक फीडबॅक घ्यायलाच हवा. नक्कीच. एक्झॅक्टली. सो हे बोलणं ह्याने एक रिलेशनही तयार होतं. आणि आता लोक आमच्याकडं फ्लॅट घेत आहेत किंवा आमच्या इथं प्रॉपर्टी खरेदी करत आहेत, म्हणजे याचा अर्थ ते आमच्याशी जोडले जाणार आहेत. आणि हे एका दिवसासाठी नाही तर हे लाईफ टाईम रिलेशन थ्रू हवं अशा एका याच्या ह्याने आम्ही इंटरेक्शन ठेवतो. करेक्ट सर, करेक्ट. आणि नक्कीच ग्राहकांशी बोलताना एक दुसरा एक उद्देश असतो की आता तुम्ही मगाशी म्हटलं की लिटिगेशन किंवा तो घाबरलेला असतो, तरी सुद्धा एखादा समजा ग्राहक आहे, कस्टमर समजा फ्लॅट द्यायला गेलाय बुकिंग करताना, त्याला क्वेश्चन विचारता येत नाही. तो एक वरच्या वर 2-3 प्रश्न विचारतो किंवा तुमचं APF झालंय का, बँक लोन होईल का, डेव्हलपर कसा आहे, सेल्स टीम जे सांगेल ते त्याचं ऐकतो तो आणि त्याला समाधान करून यावं लागतं तो. बरोबर. तरी पण त्याच्या मला काही क्वेश्चन दडलेले असत. पण ज्यावेळेस आपण ग्राहकांशी बोलतो आणि त्याला थोडं कम्फर्टेबल करतो, त्याचे कसले क्वेश्चन असू दे तरी आपण त्याचं ज्यावेळेस स्वतः परत येतो, हा मला कधी पडतं, जो कॉन्फिडंट होऊन जातो आणि तिथून पुढे तो रिलॅक्स होतो. कारण पोझिशन मिळेपर्यंत ही ग्राहकांच्या मनात भीती राहू शकते. पण ज्यावेळेस तो आपल्याशी बोलतो डायरेक्ट डेव्हलपरशी आणि त्याच्या प्रश्नांची उत्तर त्याला मिळालेली असतात, बरोबर, तो कम्फर्टेबल होऊन जातो, निश्चिंत होतो. आणि कसं असतं की जेव्हा एंड युजर्स कडनं सुद्धा काही आउटपुट सेंड होतात की यार हे असं नको होतं, असं पाहिजे, किंवा असं काय असू शकतं. काही गोष्ट प्रत्येकाचं वेगवेगळे प्रत्येक कन्सेप्ट असेल. मग त्या आम्हाला पुढच्या प्रोजेक्टमध्ये आम्ही कसं काय ते वापरू शकू किंवा काय करू शकू ह्याच्यासाठी आम्ही बोलतो. आणि कॉन्फिडन्सच्या बाबतीत बोलायचं तर तुम्ही आमचे रेराचे साईट पण बघू शकता. रेराच्या ह्याच्यावर पूर्ण 100% जेवढे काय त्यांचे कंपलाचे ते 100% पूर्ण फुलफिल केलेलं आम्ही. त्याच्यामध्ये आमच्या प्रत्येक तुम्हाला असं कधीच त्याच्याबद्दल निगेटिव्ह काही नाही. त्यामुळे तेच आता हे झालेलं आहे, महत्वाचं झालेलं आहे. आणि ते आम्ही पूर्णपणे 100% फुलफिल करायचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे. तुम्ही कोणी चेक करू शकता ते. करेक्ट. सर आपण बघतो की PCMC पण भरपूर कामं करते, चांगले कामं करते. आपण जर म्हणजे ज्या गोष्टीचं कौतुक करायचं तर त्याचं केलंच पाहिजे. नुसतं निगेटिव्ह करून पण अर्थ नाही. खूप काही पाहिलंय आपण, चरोलीमध्ये पण होत आहे. तर अशा काय अमेनिटीज जर लोकांसाठी ॲज अ अमेनिटीज यूज करू शकतात,
असं काय मला दिसतंय सध्या चरोलीमध्ये किंवा आपल्या प्रोजेक्टच्या विदिन 1 to 2 किलोमीटरच्या रेडियस माग? तसं पाहिलं ना तर आपल्या प्रोजेक्टच्या विधी 1 किलोमीटरच्या रेडियसमध्येच मल्टिपल पालिकेचे आरक्षण आहेत बरं, किंवा ॲम्युनिटीजच म्हणू शकतो आपण. त्यातील बरेचशी वर्किंग आहेत, म्हणजे काम पूर्ण होऊन ते लोकांना वापरासाठी सुरू पण झालेलं आहे. जसं की क्रीडा संकुल काळजावाडीमध्ये वर्किंग आहे, पूर्ण सुरू झालेलं आहे. स्विमिंग पूल, की बाबा एखाद्या सोसायटीमध्ये स्विमिंग पूल करून सुद्धा मेंटेनन्स कॉस्ट भरा, किंवा तो काय म्हणतो आपण सीझनल असतो, किंवा तिथं प्रायव्हसी परत जेंट्स आणि लेडीजसाठी करता येत नाही. तर तसं आपला पालिकेचा स्वतंत्र स्विमिंग पूल आहे, 1 किलोमीटरच्याच रेडियसमध्ये आहे, तो आणि सुरू आहे. तसं क्रीडा संकुल आहे काळजी वस्तीमध्ये. त्याचबरोबर गार्डन्सचे आरक्षण आहेत, डे केअर सेंटरचे आरक्षण आहे, प्रायमरी स्कूल्सचे आरक्षण आहेत, आणि आत्ताच्या नवीन डीपीमध्ये जवळपास 7 ते 8 हॉस्पिटल्सची पण आरक्षण पडली आहे. 7 ते 8 हॉस्पिटल्स चरोलीमध्ये. हो, आणि हे सर्व काही आपल्या प्रोजेक्टच्या वॉकिंग डिस्टन्सवरती येतात. ओके. नक्कीच. म्हणजे आपल्या इथे राहणारा, भविष्यात राहणारा ग्राहकाचा ऍक्सेस आरामात घेऊ सगळ्याच गोष्टींचा. बरोबर. सर, तुमचं खरंच मनापासून धन्यवाद. जी माहिती तुम्ही दिली खूप खूप इम्पॉर्टंट माहिती होती ही. काय होतं ना की लोकांना चरोलीमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे, बट आता जो व्यक्ती समजा मी हिंजवाडीमध्ये राहतो आज किंवा मी वाकडमध्ये राहतो, तर मी चरोलीत गेलेलो होतो जेव्हा, म्हणजे मी आलो तिकडे आणि मी पाहिले डेव्हलपमेंट, तेव्हा मी शॉपला. त्याच्यानंतर जे लोक आज आउट ऑफ पुणे राहतात, सर मुंबईला राहतात, लोक विचारतात की आम्ही ॲज अ इन्व्हेस्टमेंट म्हणून कुठे करावं. त्या लोकांसाठी हे एक बेटर ऑप्शन आहे. सर, यावरूनच एक डोक्यात आलं, 2 BHK ला रेंट किती मिळेल सर आपल्याला? तर रेंटचं सांगायचं झालं तर चेतन, आत्ता करंटली चरोलीच्या मार्केटमध्ये 18 ते 20 हजार 2 BHK साठी कुठेच रेंट त्याच्यापेक्षा कमी नाही. ओके. आणि आत्ता आपला जो प्रोजेक्ट चालू आहे तो कम्प्लीट होईपर्यंत मला असं वाटतंय की नक्कीच 25,000 किंवा त्याच्याही पुढे जायची शक्यता आहे. हे नॉन फर्निश्ड फ्लॅटचं जर म्हणजे जर थोडा सेमी फर्निश जरी असला तरी ते रेट वाढू शकतो. ॲज अ इन्व्हेस्टमेंट म्हणून जरी कुणाला फ्लॅट घ्यायचा आहे, की ते राहता मुंबईमध्ये किंवा आउट ऑफ पुणे राहत आहे, पण त्यांना ॲज इन्व्हेस्टमेंट म्हणून घ्यायचं, मला 25 ते 30,000 रुपये रेंट मिळणार आहे. काय पाहिजे सर अजून? नाही का? नक्कीच नाही. तर खूप इम्पॉर्टंट पार्ट येतो हा. त्याच्यानंतर एक जे बिल्डर आहे आपले तेही धार्मिक आहे. म्हणजे जसं आपण बघतो की तुमची टॅगलाईन पण जे काय याच्यावरच ओबीवरच तुम्ही दिली, जमिनीवर लिटिगेशन नाही आहे. भरपूर लिटिगेशनचे खूप इश्यू येतात पुण्यामध्ये जेव्हा आपण बघतो. लिटिगेशननी ॲम्युनिटीज तुम्हाला जेवढ्या पाहिजे तेवढ्या प्रॉपर ॲम्युनिटीज दिलेल्या आहे. मेंटेनन्सची गोष्ट जर तुम्ही केली तर सोलर पॅनल दिले गेलेले आहे. इलेक्ट्रिसिटी तुमची सगळ्यात जो मेन पार्ट येतो की इलेक्ट्रिसिटी जास्त कन्झ्युम होते, आणि त्यामुळे तुमचं लिफ्ट असतं, तुमच्या लाईट्स असतात, हे सगळं तुमचं सोलर पॅनलवर असणार आहे. त्यामुळे तिथं तुमचा मेंटेनन्स कमी होतोय. कनेक्टिव्हिटीच्या बाबतीमध्ये, लोकेशनच्या बाबतीमध्ये चरोली सगळ्यात बेस्ट आहे. IT पार्क तिथून हिंजवडी पकडा तुम्ही, किंवा तुम्ही ईस्ट पुणेचं खराडी IT पार्क पकडा, हे सगळं जवळ येतं तुम्हाला. जर तुम्ही राहतायत समजा नाशिककडे, तर तुम्हाला नाशिक रोड तुम्हाला जवळ पडतो, नगर रोड तुम्हाला जवळ पडतो, मेन सिटी पुणे सिटी तुम्हाला जवळ पडते, एअरपोर्ट तसं सर बोलले की विदिन 10 किलोमीटरच्या आतमध्ये आहेत. या सगळ्या खूप इम्पॉर्टंट गोष्टी आहे. डिस्प्लेवर तुम्हाला नंबर असतील, जी सेल्स टीम आहे आणि जे आपले स्ट्रॅटेजिक पार्टनर आहे, प्रॉप रेंज रिअल्टी रवी जयस्वाल सर, यांची पूर्ण टीम तुम्हाला कम्युनिकेट करू शकते. तुम्ही त्यांना कधीही कॉल करू शकता आणि त्याच्याकडून तुम्हाला प्रॉपर इन्फॉर्मेशन मिळू शकते. पण जोपर्यंत तुम्ही तिथे जात नाही, जोपर्यंत तुम्ही त्या साईटवर जात नाही, तोपर्यंत तुम्हाला ऍक्च्युअल ते काय गोष्ट आहे ना, ते प्रॉडक्ट काय ते समजत नाही. तर जसं मी तुम्हाला बोललो की जर चरोलीमध्ये तुम्हाला इन्व्हेस्ट करायचे असेल ॲज अ रेसिडेन्शियल पर्पज किंवा ॲज अ इन्व्हेस्टमेंट पर्पज, तर द क्विल इज द बेस्ट ऑप्शन फॉर यू. सर देतात सर त्या. तर सर थँक्यू सो मच तुम्ही आले आणि प्रॉपरली डिटेलमध्ये सगळी माहिती तुम्ही दिली सर. थँक्यू सो मच चेतन. येस. आम्हाला इकडे आमंत्रित केलं तर आम्ही तुमचे खूप आभारी आहे.